शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ग्रंथराज दासबोध चिंतन मालिकेअंतर्गत आज आपण दासबोधाच्या दुसऱ्या दशकात प्रवेश करणार आहोत. त्यातल्या पहिल्या समासाचं नाव मूर्ख लक्षण असं आहे. अनेकांनी तो अनेक वेळा वाचलाही आहे, माहिती आहे नाव पुष्कळांना. आपण आधी आत्तापर्यंत पहिला दशक पूर्ण केला समर्थांच्या कृपेने, आणि त्याचा जेवढा अर्थ आपल्याला समर्थांच्या कृपेने ज्ञात झाला, कळला, तो आपण त्या ठिकाणी प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला. आणि आज दुसऱ्या दशकाला आपण प्रारंभ करीत आहोत. बोललो मी आपल्याला, या दुसऱ्या दशकाचंच नाव मूर्ख लक्षणांचा दशक असं आहे. आधी दशकाची थोडीशी प्रस्तावना पाहू आपण. कारण एका दशकामध्ये 10 समास असतात दासबोधाची, माहिती आहे आपल्याला. हा दशकच रामदास स्वामींनी मूर्ख लक्षणांचा दशक असं म्हटलंय. त्यातला पहिला समास मूर्ख लक्षणांचा आहे, आणि 10वा समास म्हणजे अंतिम समास या दशकामधला हा पढत मूर्ख लक्षण आहे. मूर्ख लक्षण, पढत मूर्ख लक्षण, अशी रामदास स्वामींनी थोडीशी विभागणी केलेली आहे. त्यात नेमका काय फरक आहे वगैरे आपण त्यात प्रवेश केल्यानंतर ते ऐकणार आहोत. पण दशकच मूर्ख लक्षणांचा आणि पहिला समास सुद्धा मूर्ख लक्षणांचा 74 ओव्यांचा आहे. हा मोठा आहे जरा. आणि एक वेगळेपण रामदास स्वामींचं सगळ्या ग्रंथकारांपेक्षा, की सहसा कोणत्याही ग्रंथात जी पाहायला मिळत नाही अशी मूर्ख लक्षणं ही रामदास स्वामींनी दासबोधामध्ये ग्रथित केली. एक दशकच मूर्ख लक्षणांचा म्हणून दिला. अर्थात या दशकामध्ये इतरही खूप चांगली निरूपणं मग आहेत. त्यामध्ये सद्विद्या निरूपण आहे, कुविद्या लक्षण आहे, सत्व रज तम यांचं एक एक निरूपण आहे. त्यानंतर भक्ती निरूपण आहे, त्यानंतर विरक्त लक्षण आहे, आणि मग सगळ्यात शेवटी 10वा समास पढत मूर्ख लक्षण या नावाने रामदास स्वामींनी तो ग्रथित केलेला आहे. आतापर्यंत आपण स्तवनांचा विचार करताना कालचं जे निरूपण झालं याच्या आधीचं निरूपण म्हणजे कालचं, म्हणजे त्यामध्ये आपण नरदेह स्तवन हा समास पाहिला, की हा नरदेह किती श्रेष्ठ आहे, दुर्लभ आहे, आणि तो परमार्थाचं सगळ्यात पहिलं साधन नरदेहच आहे. आणि त्यानंतर त्या नरदेहाद्वारे त्यामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व इंद्रियांच्या द्वारे, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अंतःकरण यांच्याद्वारे काही पारमार्थिक साधना मग करायची, ती साधनं पण आहे. पण अगदी बेसिक साधन, ज्या साधनाद्वारे ही इतर साधना करायची, तो नरदेह, याचं सुद्धा रामदास स्वामींनी स्तवन पहिल्या दशकाच्या 10व्या समासामध्ये केलेलं आपण ऐकलेलं आहे याच्या आधीच्या निरूपण. आणि आता द्वितीय दशकाला प्रारंभ आपण करीत आहोत. मूर्ख लक्षण ऐकलं की हसायला येतं आपल्याला. निदान मला तरी फार हसायला येतं. लहानपणापासून हा समास आम्ही खूपदा ऐकलेला असेल. आम्ही ज्या काळात स्वतः दासबोध वाचायला प्रारंभही केला नव्हता, आणि माझा जसा अनुभव आहे तसा आपल्यापैकी इतर अनेकांचाही असेल, की आपल्या घरातली वडीलधारी मंडळी, आई, वडील, आजोबा, हे सगळे मोठ्याने वाचायची पद्धत आपल्या इथे आहे. पारमार्थिक ग्रंथ कोणी वाचला पूजेनंतर म्हणा, दुपारी म्हणा, तर मोठ्याने वाचायची आमची आई. आणि मग आम्ही जाता येता शाळेच्या गडबडीत असो, येता जाता कानावर ह्या समासातले शब्द पडले की आम्हाला खूप हसू यायचं. तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, असं खूप वर्णन रामदास स्वामीने केलेलं आहे. पण रामदास स्वामी एक साक्षात्कारी संत आहेत. दासबोधाची एकंदर जी
रचना आणि त्याचं प्रयोजन आहे. येथ बोलला विशद भक्ती मार्ग श्रीराम हा त्याचा पाया आहे. कारण भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा ह्या विप्राय ये ग्रंथी श्रीराम असे दासबोधाच्या उपक्रमाची ओवी आहे आपण ऐकली आहे ती सुरुवातीला चिंतन करताना. भक्ती इथे विशदतेने सांगायची आहे, मग त्यात मूर्ख कुठे आला? असा साहजिकपणे भक्तीमध्ये मूर्ख कुठे आला असा आपल्या मनात एखाद्याला विचार येऊ शकतो. येतो सुरुवातीला तो हसू तर येतं, पण मूर्ख लक्षणांचं या ग्रंथात काय काम आहे बाबा असा एक विचार येऊ शकतो. श्रोते हो, काल थोडस सुतवाच्या दशकाबद्दल मी 2-3 वाक्य आधीच्या निरूपणात बोललो होतो की हा संपूर्ण दशक रामदास स्वामींनी खूप सूक्ष्म निरीक्षण समाजाचं करून त्यांनी केलंच आहे. तो लिहिला असल्यामुळे समाजातल्या अनेक अनेक व्यक्तींमध्ये माणसांमध्ये त्यांना ज्या त्रुटी दिसल्या, मूर्खपणा दिसला, तो त्यांच्या अंतःकरणात टिपल्या गेला. आणि तो यथासमय जेव्हा त्यांना पारमार्थिक ग्रंथ दासबोधासारखा एकांतामध्ये शिवतरगळीमध्ये आपल्या शिष्यांना सांगायचा प्रसंग आला रघुनाथ कृपेनी, तेव्हा साहजिकच जे अंतरेचे धावे स्वभावे बाहेरी सगळं निरीक्षण झालेलं आहे ते त्यात येत गेलं हो. असं आपण लक्षात ठेवावं. कारण समर्थांनी ह्या समासाची सुरुवात करताना पुन्हा एकदा नवीन दशकाला प्रारंभ होतो आहे म्हणून गणेश आणि शारदा यांना वंदन एकेका ओवीत केलेलं आहे. म्हणजे या दशकाच्या पहिल्या 2 ओव्या एक गणेशाला वंदन आणि एक शारदेला वंदन अशा 2 ओव्या येतात. आणि त्यानंतर ह्या संपूर्ण दशकाची दुसऱ्या दशकाची उपक्रमाची ओवी येते. कारण दशक मूर्ख लक्षणांचा, समासही मूर्ख लक्षणांचा आणि त्यामुळे ती ओवी ह्या दशकाची उपक्रमाची ओवी आहे. आणि त्यामध्ये रामदास स्वामींनी आधी सद्गुरूंना आणि रामांना वंदन केलंय. वंदुनी सद्गुरु चरण करुनी रघुनाथ स्मरण त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जैल श्रीराम अशी या समासामधली तिसरी ओवी आहे. 2 वंदन आहेत, एक गणेश आणि शारदेला, आणि तिसरी ओवी ही उपक्रमाचीच आहे, दशकाचा उपक्रम आहे. वंदुनी सद्गुरु चरण, परमार्थामध्ये कोणतंही पान ज्याला खरंच प्रगती करायची आहे, सद्गुरूंच्या स्मरणाशिवाय परमार्थ पुढे जातही नाही, सिद्ध व्हायचा प्रश्नच नाही. तो सद्गुरूंच्या पूर्ण कृपेनेच सिद्ध होतो. आणि म्हणून रामदास स्वामींनी बरोबर करुणी सद्गुरु स्मरण, वंदुनी सद्गुरु चरण करुणी रघुनाथ स्मरण, रामाचं स्मरण केलं. योगायोगाने रामदास स्वामींच्या जीवनामध्ये चरित्रामध्ये त्यांचे सद्गुरू रामच आहेत, प्रभू रामच आहेत. तेव्हा ते स्मरणही त्यांचंच आहे, वंदनही त्यांनाच आहे. आणि त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जयलश्री, दासबोधासारख्या एका साक्षात्कारी पुरुषांनी लिहिलेल्या रामदास स्वामींसारख्या लिहिलेला एक फार मोठा पारमार्थिक ग्रंथ असूनही त्यामध्ये मूर्ख लक्षण का सांगितले असं श्रोत्यांच्या मनात येऊ शकेल. म्हणून त्याचं स्पष्टीकरण पहिल्या ओळीतच रामदास स्वामी देतात. पहिल्या ओळीतच रामदास स्वामी देतात की त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जैल श्रीराम, की आता मी यांचा त्याग करण्याकरता. कारण समाजात वावरत असताना आपल्याला खूप वेळा असं दिसतं की एकंदर या जगाकडेच आपली जेव्हा दृष्टी जाते, आपल्या असं लक्षात येतं की जगात पुष्कळ प्रकारचे लोक आहेत. पुष्कळ प्रकारचे याचा अर्थ स्वभावांचे. स्वभाव पूर्वजन्मातल्या कर्मांप्रमाणे काही असतो आणि काही ह्या जन्मात संत संघामध्ये वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे, पुण्यामुळे, स्वप्रयत्नांनी त्या स्वभावात पुढे पुढे बदल मनुष्याला करता येतो, तो केलाय अनेकांनी. पण अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. त्यात काही रूपवान असतात, धैर्यवान असतात, गुणांचा विचार करू, हुशार असतात, फार पराक्रमी असतात, गुणी असतात, बहुगुणी असतात, अशी अनेक माणसं असतात. सगळ्या प्रजेत वावरताना हे रामदास स्वामींनी पाहिलं असणार आहे. ही सगळी माणसं समाजामध्ये आहेत, त्यामध्ये अनेकांजवळ मूर्खपणा सुद्धा असं त्यांच्या लक्षात आलं. आणि तो मूर्खपणा नीती आणि सदाचार न्याय अंगाने समाजात व्यवहार करताना काही वागणं नाही शोभत. आणि जे वागणं पूर्वसुरींनी सांगून ठेवलेलं आहे की समाजात वावरताना अशा प्रकारचं वावरणं, बोलणं, चालणं, वागणं नाही शोभत, त्याला मूर्खपणा असं म्हणतात.
म्हणून मूर्खपणा हाही हे गुणच आहे, पण तो दुर्गुण म्हणा हवं तर, कारण प्रत्येक दुर्गुण हा गुणच असतोय, ते त्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून रामदास स्वामींनी ह्या दशकामध्ये आणि पहिल्या समासाचा आज विचार करू आपण मूर्ख लक्षणांचा, काही त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली अनुभवलेली माणसांच्या व्यक्तिरेखांमधून निवडलेली काही मूर्ख लक्षणं या पूर्ण समासात पुष्कळ मग पुष्कळ विशद केलेली आहेत. आपण हळूहळू त्यात शिरू. थोडीशी या समासाची प्रस्तावना आपण ऐकणार आहोत, की समाजामध्ये नाना प्रकारच्या माणसांमध्ये नाना प्रकारचे गुण असतात, दोषही असतात. आणि त्यामुळे त्या सर्वांचं इथे का केलंय दिग्दर्शन, त्याचं स्पष्टीकरण रामदास स्वामींनी त्या तिसऱ्या ओळीत केलेलं आहे. त्यागार्थ. त्यागार्थ याचा अर्थ त्याग करण्यासाठी, की ही लक्षणं अंगात नाही बाणायची. ही हळूहळू जर आपल्यात असतील, आणि खरं सांगू का, हा सगळा समाज जेव्हा कधीही म्हणजे नेहमीच वाचतो आपण सगळे, मी जेव्हा वाचतो ना, मला असं वाटतं की माझंच व्यक्तिचित्रण चाललंय की काय. उलट रामदास स्वामींचा काळ 350-400 वर्ष जुना आहे. आज जर रामदास स्वामींची सूक्ष्म दृष्टी तिने जर समाज पाहिला असताना, तर खूप ओव्या लिहिल्या असत्या, अजून खूप ओव्या लिहिल्या असत्या. कारण आज 350च्या वर्षांच्या नंतर समाजामध्ये जितकी माणसं आहेत, सगळ्यांचंच वर्तन हे पुष्कळ त्या काळाच्या तुलनेने स्वैर झालंय. असं तो विचार सध्या नाही करू आपण. त्यामुळे रामदास स्वामींनी आणखीही बऱ्याच ओव्यांची नोंद किंवा लिहिल्या गेल्या असत्या, असं हा समाज असताना मला तरी वाटतं की आपल्यात आज किती मूर्खपणाची लक्षणं स्वतःमध्ये आहेत. मग मी माझा विचार करतो, अजून खूप पुष्कळ ओव्या त्यांनी लिहिल्या असत्या, पण त्यागार्थ मूर्ख लक्षणं बोलली असते श्रीराम. आणि श्रोते हो, आमच्या इथे जितके पारमार्थिक ग्रंथ आहेत ना, सर्वांमध्ये रीत म्हणून नव्हे, पण त्यातल्या बऱ्याच धर्मग्रंथांमध्ये मनुष्यांच्या दोषांची जाणीव करून दिलेली आहे. बघा, उदाहरण म्हणून एक दोन, श्रीमद भगवद्गीतेचा 16वा अध्याय आहे. दैवासुर संपत विभाग योगो नाम, असं त्याचं नाव आहे. दैवी संपत्ती ठीक आहे, परमार्थाला उपयोगी आहे, अनेकांनी ती बांधली आहे. दैवी लक्षणं, दैवी संपत्ती अंगी बांधली तर परमात्म्याकडे आपली वाटचाल लवकर होते, देव लवकर भेटतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्यामध्ये आसुरी संपत्ती सुद्धा सांगितली भगवंतांनी. अर्जुनाला सांगितली आसुरी संपत्ती. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेवच अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरी. ही आसुरी संपत्ती आहे, दंभो दर्पोऽभिमानश्च. स्पष्टीकरणात नाही जाऊ आता आपण, आपला विषय नाही तो आज. परंतु भगवंतांनी भगवद्गीता जो आमचा धर्मग्रंथ आहे, श्रेष्ठ धर्मग्रंथ आहे, सर्व उपनिषदांचं सार आहे, त्यामध्ये सुद्धा आसुरी संपत्ती सांगितली. 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अज्ञानाचं काय वर्णन केलंय, त्याच्यावर माऊलींच्या ओव्या वाचाव्या. अज्ञान म्हणजे काय? एखाद्या भक्ती ज्ञानप्रद ग्रंथामध्ये अज्ञानाचं वर्णन करावं का? पण ते समर्थांनी अगदी बरोबर तेवढी ओळ मुद्दाम लिहिली. त्यागार्थ मूर्ख लक्षणे बोलली असं तिसऱ्या. मूर्ख लक्षणांचा त्याग करावा. आसुरी संपत्ती आपल्या अंगात काही असं वाटत असेल तर त्याचा त्याग करावा. आणि एक उदाहरण देतो. श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंधामध्ये परीक्षित आणि शुकदेव संवाद आहे तो सुरू. त्यामध्ये इतर काही निरूपण आल्यानंतर अगदी 5वा स्कंध समाप्तीला येत असताना शुकदेवांनी परीक्षितीला त्याच्या काही प्रश्नांच्या उत्तरामध्ये त्यांनी पाप पुण्यांचा काही प्रश्न केला, की पाप केलेला मनुष्य कुठे, त्याला काय गती असते वगैरे. त्याच्या उत्तरामध्ये 5व्या स्कंधाच्या समाप्तीला शुकदेवांनी परीक्षिती राजाला नरकांची वर्णनं सांगितलेली आहेत. 27 प्रधान नरक आणि समारोपाला सांगितलंय की तुला 27 तर सांगितले राजा, पण सहस्रावधी नरक आहेत. जो जसं कर्म करतो त्या कर्माचा दंड, शिक्षा त्याला या जन्मात जर प्रारब्धवशात त्याचा देह संपला तर भोगता येणार नाही. मग त्याने केलेल्या वाईट कर्मांची शिक्षा, पापकर्मांचं फळ हे तो सोडून कोण भोगेल? ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. भगवंतांचा न्यायच आहे. श्रीराम. म्हणून ते भोगण्याकरता त्याला ज्या ठिकाणी जावं लागेल ती नरक व्यवस्था आहे.
श्रीमद भागवत महापुराण प्राधान्याने भक्तीचाच ग्रंथ आहे आणि परीक्षितीला उपदेश शुकदेवांचा आहे. मग त्यामध्ये नरकांचं वर्णन असावं का हो, असं पुष्कळांना वाटू शकतं. पण त्या ठिकाणी सुद्धा शुकदेवांनी स्पष्टीकरण केलंय की ही सगळी वर्णनं नरकांची ऐकून ज्या कर्मांमुळे मनुष्याला किंवा जीवाला नरकात जाऊन ते दुःख भोगावे लागतात, ज्या कर्मांमुळे, अशी कर्म करण्याचं त्यांनी टाळावं, त्याला टाळता येतात असा उपदेश आहे. तिथे सूर तोच आहे. त्यागार्थ नरक लक्षण बोलिले असं ती श्रीराम असा सूरच आहे. श्रीमद भागवतामध्ये अजून एक उदाहरण सांगतात. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंधामध्ये एक प्रकरण आहे. दत्तात्रेयांनी केलेल्या 24 गुरूंचं वर्णन आहे आणि ते का केलंय वगैरे अशी मोठी कारण मीमांसा आहे. पण त्यामध्ये ज्यांचे जवळ खूप उत्तम गुण आहेत, जेथे असं ती उत्तम गुण ते गुरूंचे लक्षण अशी ओवी आहे नाथ भागवता. त्यांना तर गुरुत्व दिलंच आहे, त्यांना गुरु केलंच आहे. पंचमहाभूत सूर्य चंद्र अग्नी वगैरे यांना केलंच आहे. पण त्याचबरोबर ज्यांच्याजवळ काही दोष आहेत त्यांना पण गुरु केलाय. आणि तिथे नाथांनी भाष्य केलं आहे की हे दोष त्यागावया लागी जाणं, त्यांचं गुरु केले जाणं. ते दोष माझ्यात जर असतील तर ह्या दिग्दर्शनाने मला ते कळतील की अरे हे तर माझ्यातही दोष आहे. ते त्यागासाठी दोष, आसुरी संपत्ती, मूर्ख लक्षण हे सगळं मनुष्याला त्याच्या पारमार्थिक जीवनात बाधा ठरतं, ते प्रतिबंध ठरतात. ते कमी व्हावं अशी संतांची मनोमन इच्छा असते. आणि म्हणून रामदास स्वामींनी दासबोधामध्ये मूर्ख लक्षणं लिहिलेली आहेत. श्रोते हो, मगाशी प्रारंभ जिथून आपण केला, रामदास स्वामी एक मध्ययुगातले आचार्य आहेत, संत आहेत. सूक्ष्म निरीक्षण दृष्टी आहे. वयाच्या 5व्या वर्षी ज्यांना चिंता करतो विश्वाची असा विचार ज्यांच्या मनामध्ये आला, असे ते साक्षात्कारी पुरुष आहेत. प्रभू रामांचा अनुग्रहाला पण आहे, पुढे टाकलेला पुरस्चरण आहे. पण 12 वर्ष देशकाल परिस्थितीचं अवलोकन केलंय. ज्या काळात यावनी सत्ता होती, अत्याचार होते, जुलूम होते, पिजा रंजली गांजली होती, पीडली होती, अशा काळात रामदास स्वामींनी पायी 12 वर्ष भारत भ्रमण केलं आहे. आणि त्यानंतर परत प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेने त्यांनी महाराष्ट्रात येऊन धर्म संस्थापनेचं कार्य सुरू केलं महाबळेश्वरला. इसवी सन 1644 तिथून 1652-53 पर्यंत 9 वर्ष रामदास स्वामी रामाच्या आज्ञेने आशीर्वादाने मुक्तपणे संचार सगळ्या चाफळच्या खोऱ्यात करीत होते हो. ह्या काळातही त्यांनी पुष्कळ प्रजा पाहिली, पुष्कळ माणसं पाहिली, पुष्कळ घरं पाहिली, माणसांचे स्वभाव पाहिले, चालीरीती पाहिल्या. आणि त्यामध्ये साधारणपणे त्या काळामध्ये चालीरीतीला धक्का लागणार वर्तन ज्यांच्या हातून घडतं आहे, अशा सगळ्यांना टिपून ठेवलं. आणि हे काही फार चांगली लक्षणं आहे. समाजात वावरताना, कुटुंबात वागताना सर्वांसमोर असं वर्तन योग्य नव्हे. म्हणून परवाशी जे मी सुतोवाच केलं ना, रामदास स्वामींनी द्वितीय दशक हा कॅरेक्टर बिल्डिंग, व्यक्तिमत्व विकास यासाठी केला आहे. आधी प्रत्येकाला, प्रत्येक मनुष्याला एक चांगला मनुष्य म्हणून जगता आलं पाहिजे. आणि मग पुढे या दशकात भक्ती निरूपण जे येणार आहे, भक्ती निरूपण येणार आहे, तिथून पारमार्थिक उपदेशाला रामदास स्वामी प्रारंभ करणार. नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ, तरीच सन्मार्ग लाभे श्रीराम. ही त्या समासाची पहिली ओवी आहे. याच दशकात ते चिंतन होईल आपलं. रामदास स्वामी ज्या ज्या ठिकाणी जात होते, त्यांची सूक्ष्म दृष्टी आहे, नजर आहे, निरीक्षण फार सूक्ष्म आहे हो. ते आपल्याला आता काही ओव्यांचा आधार घेऊन आपण सगळ्या स्पष्टीकरण आपण नाही करू शकणार आहे. आणि सोप्या आहेत ओव्या, वाचताना ऐकताना हसायला येतं. पण अशा प्रकारची मूर्ख माणसं समाजात असतात, जाऊ दे. त्यात ते बरेचसे मूर्खपणाची गुणधर्म गुण आपल्याही प्रत्येकात असतात, असं प्रत्येकाला जाणवतं. मला तरी जाणवतं निदान. आणि म्हणून ते काढून टाकण्याकरता उपदेशच त्यांनी तसा केलेला आहे. त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेल श्रीराम. आणि अगदी ह्या समासाचा समारोप जो रामदास स्वामींनी केलेला आहे ना, लक्षणे अपार असती, आधी समारोप पाहून घेऊ.
आणि मध्ये मग पुष्कळ वर्णन आहेत त्यात. ते काही ओव्या, एक दोन ओव्या तर फार चिंतनाच्या त्या पाहू, पण बाकी सगळ्या अगदी सहज समजणाऱ्या आहेत. बहुत जागते जन तयामध्ये करी शयन, परस्थळी बहुभोजन करीत एक मूर्ख श्रीराम. दोघे बोलत असती जेथे, तिसरा जाऊन बैसे तेथे. डोई खाजवी दोन्ही हाते, दोन्ही हाताने डोकं खाजवणारा. पाहिले असतील ना अशी माणसं, डोई खाजवी दोन्ही हाते, तो एक मूर्ख श्रीराम. अशी मध्ये पुष्कळ वर्णन आहे मूर्खपणाची. त्यांना जी जाणवली, त्यांची दृष्टी कशी आहे माहिती आहे? त्यांनी दासबोधातच पुढे ओवी येणार आहे, लिहून ठेवलंय. कुग्रामे कुग्रामे अथवा नगरे, पाहावी घरांची घरे. भिक्षा मिसे लहान थोरे, परीक्षून सोडावे श्रीराम. हे त्यांनी महंतांना केलेला उपदेश आहे. भिक्षा मिसे लहान थोरे, परीक्षेवनी सोडावी श्रीराम. त्यांच्या महंतांना केलेला उपदेश आहे. पण स्वतः रामदास स्वामी तर फार मोठे महंत आहेत. 1100 मठांची निर्मिती, 1100 महंत, अजून सगळी मंदिरं तशी आहेत. त्यांच्या काळात तर सगळे मठ म्हणजे एक धर्म संस्थापनेचे केंद्र होते. हो, संस्कारांची केंद्र होती. त्यांनी ते पाहिलं आहे आणि तसा उपदेश आपल्या महंतांना म्हणजे शिष्यांना केलेला आहे की कुग्रामे अथवा नगरे, पाहावी घरांची घरे. भिक्षा मिसे लहान थोरे, परीक्षून सोडावी श्रीराम. अत्यंत सूक्ष्म निरीक्षण दृष्टी रामदास स्वामींजवळ आहे आणि म्हणून ते सगळं वर्णन करतात आहे. मूळ मुद्द्याकडे येऊ. मुळात रामदास स्वामींनी ह्या 2 ओव्यांमध्ये करुणी सद्गुरु स्मरण, वंदुनी सद्गुरु चरण, करुणी रघुनाथ स्मरण. आणि म्हणून त्यागार्थ मूर्ख लक्षणे बोली जे श्रीराम समारोप केला आहे. लक्षणे अपार असती, परंतु काही एक यथामती, परंतु काही एक यथामती. त्यागार्थ बोलले श्रोती क्षमा केले पाहिजे. मी जेव्हा ही ओवी वाचतो ना, माझ्या डोळ्यात पाणी येतं श्रोते. क्षमा केले पाहिजे. रामदास स्वामींसारखा एक सिद्ध पुरुष, साक्षात्कारी पुरुष, संत सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की म्हणतो ना आपण, क्षमा मागतात श्रोत्यांची. अस्तिक त्यांचा अधिकार काय, त्यांची वाणी काय आहे, त्यांची अनुभूती काय आहे, त्यांच्यावरती प्रभू रामचंद्रांची पूर्ण कृपा काय आहे, याचे ते धनी आहेत. तरी त्यागार्थ क्षमा केले पाहिजे, श्रोती क्षमा केले पाहिजे असा समारोप केला. श्रोत्यांनी क्षमा करावी. मूर्ख लक्षण सांगतोय हे जेव्हा जेव्हा हे चरण वाचतो ना, माझ्या डोळ्यात पाणी येतं. पण श्रोते हो, रामदास स्वामींनी क्षमा का मागितली याचं उत्तर मला मिळतं मग दासबोधामध्येच. ग्रंथारंभ लक्षणात रामदास स्वामींनी, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीरामाशी ओवी वापरली. श्रोत्यांना रामदास स्वामी श्रीराम समजतात, जगदीश मूर्ती, आणि म्हणून श्रीराम समर्थ असं म्हणतात. प्रत्येक ओवीनंतरही श्रीराम म्हणतो आपण, आणि श्रोता वक्ता श्रीराम समर्थ आपण नुसतं म्हणतो. पुष्कळांची असेल तशी उच्च भावना, परंतु रामदास स्वामींची जी भावना आहे की श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, आणि म्हणून ते क्षमा मागतात. नाहीतरी परमात्माच जर ते आहेत, परमात्म्याचं एक रूप आहे, आपली पद्धत आहे ना हो, की आपल्या धर्माचरणामध्ये, कर्म आचरणामध्ये, भक्ती आचरणामध्ये, पारमार्थिक साधनाच्या आचरणामध्ये काही त्रुटी राहिल्या तर भगवंतांची क्षमा मागण्याची आपली रीत आहे का नाही? अपराध सहस्राणी क्रियन्ते अहर्निशं मया, दासोहम इति मां मत्वा, क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व परमेश्वर. नित्य पूजा करणारे हा श्लोक नियमाने म्हणतात. क्षमा मागतो आपण, त्रिवार मागतो की देवा काही तुझ्यामध्ये त्रुटी राहिली असतील तर क्षमा कर, देवाची क्षमा मागतो ना. आणि रामदास स्वामींच्या दृष्टीने श्रोते हे जगदीश मूर्ती आहेत. म्हणून त्या समारोपाच्या ओवीत रामदास स्वामी म्हणाले, लक्षणे अपार असती, परी काही एक यथामती. त्यागासाठी त्यागार्थ बोलले श्रोती क्षमा केले पाहिजे श्रीराम. या त्याग करण्याकरता ही मूर्ख लक्षणं मी बोलतोय असा रामदास स्वामींनी समारोप केलाय, क्षमा मागून केलेला आहे. श्रोते हो, आपण प्रारंभ विचारांचा करूया. या समासावर काही चिंतन थोडा वेळ उपलब्ध वेळेत जेवढं आहे तेवढं, कारण ओव्या सगळ्या सरळ सोप्या आहेत. त्यातली एक ओवी मात्र आपण चिंतनाला घेऊ 1-2 मिनिटांनी.
ती पुत्र कळत्र आणि दारा, जे तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, तो एक मूर्ख असं जे रामदास स्वामींनी खूप वर्णन केलं ना, त्यातली ही 40 क्रमांकाची ओवी ही परमार्थाच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. पुत्र कळत्र आणि दारा, इतुकियांचा मानुनी थारा, विसरून गेला ईश्वरा, तो एक मूर्ख श्रीराम. ही अत्यंत महत्वाची ओवी या समासातली 40 क्रमांकाची. आणि त्याच्या आधी त्या 40 ओव्यांच्या आधी तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, तो एक मूर्ख अशी काही मूर्ख लक्षणं सांगितली आहेत. त्यातली पण एक दोन आपण विचार करू त्यामधून सुद्धा. पण अगदी सुरुवात जिथून आपण केली, ह्या समाजाचं जर चिंतन केलं, आपण समाजात राहतो, समाज आपल्या चारी बाजूला नेहमी असतो. आता कोरोनामुळे आपण फार समाजात जात नाही आहे, पण एरवी आपण जातो बाहेर, समाजप्रिय आहोत आपण, उत्सवांमध्ये जातो, वावरतो समाजात, लोक आपल्याला पण दिसतात आणि आपल्याला सुद्धा लक्षात येतं, त्यांना तर नक्कीच आलं असेल की पुष्कळांजवळ गुणदोष असतात, गुणही खूप असतात, खूप लोकांना फार गुणी माणसं असतात, पण ज्यांच्याजवळ मूर्खपणाची काही लक्षणं आहेत अशी माणसं आपल्याही संपर्कात येत असतात. अगदी बालपणापासून जर विचार केला ना, तर लहानपणी मुलंही मूर्खपणा करतात ना हो. पण त्यांना आई वडील घरात, आजी आजोबा असतील तर ते, अशी मोठी वडीलधारी माणसं अगदी लहानपणी जर मुलांनी एखादा मूर्खपणा केला, म्हणजे वर्तन ज्यांनी करू नये, हे त्याला पुढे करणं शोभणार नाही, म्हणून त्याला वळण देण्याकरता, शिक्षण देण्याकरता खोटा खोटा लटका रागही आणून वेळ प्रसंगी आई रागावते. उदाहरण सांगतो मी. एका ठिकाणी गेलो होतो भागवत कथेसाठी, आणि एक दोनच वर्षाचं मूल होतं, 2-2.5 वर्षाचं, नुकतंच बोलायला लागलेलं. आणि आईने त्याला एक ताट आणलं, सगळं सगळं वरण भात पोळी काय त्याला ते चालतं पचतं, त्याला आवडतं असं आणून सकाळी 10-10:30 ची वेळ त्या मुलाला एक ताटलीमध्ये ते दिलं सगळं. आणि आई वडील सगळे बसले होते आणि ते मूल हाताने जेवत होतं 2.5-3 वर्षाचं. आणि थोडस आईचं लक्ष नाही असं पाहिलं, वडिलांचं लक्ष नाही असं पाहिलं. जेवण थोडस 1-2 घास त्यांनी खाल्लेत आणि जवळ असलेला आईने पाण्याचा पेलाही ठेवला होता जवळ, तो पेला पूर्ण ताटात ओतून दिला. काय थोडी भाजी असेल, वरण भात असेल, पोळी असेल, भात असेल, दही असेल, काय साखर असेल, त्यात ते पाणी टाकून दिला. आईला थोडासा आवाज आला, मागे वळून पाहिलं, गॅस जवळ उभी होती, धावत आली. ए, काय मूर्खपणा आहे हा? मूर्खपणा शब्द वापरला, त्याला काय कळलं नाही त्याचा अर्थ. मूर्ख शब्दाचा अर्थ कळण्या इतकं 2.5 वर्षाचं वय नसतंय. अहो, मोठं झाल्यानंतरही आपण हे करतोय वर्तन मूर्खपणाचे असं अनेकांच्या ध्यानात येत नाही. पण त्या मुलाला वळण लागावं म्हणून ती आई मोठ्याने म्हणाली, मूर्ख आहेस का? सगळ्या ताटात पाणी टाकतात का? थोडी शांत झाली, खाली बसली आणि रागावली. हिरमुस्त झालं, डोळ्यात पाणी आलं, कारण ते सगळं अन्न वाया गेलं. दुसरी ताटली देईल ती दिली तिने. मग पाठीवरून हात फिरवला, मांडीवर घेतलं, त्याला घास भरवायला लागली. मग म्हणते, ए बाळा, असा मूर्खपणा करू नये. आपण जेवायला ताट घेतलं, सगळे पदार्थ वाढले ना, यात कोणी पाणी टाकतं का? मग ते खाता येतील का? तुला जेवायचं ना पोटभर, ते असं असं करत होतं. शिकवण देण्याकरता. थोडस मूल मोठं होतं, आई वडील हे करतात संस्कार, 5-6 वर्षाचं आता मोठं व्हायला लागतं, बोलायला लागतं. पण लहानपणी काही मुलांची वृत्ती थोडी हुडपणाची असते, खोडकरपणाची असते. आणि या खोडकरपणाला एखाद्या वेळेला मूर्खपणाचं लेबल लावलं जातं. त्याला पागलपण आहे आजकाल म्हणतात. काय पागलपण आहे? काय वेडेपण आहे? काय मूर्खपणा आहे, खरं त्याचा अर्थ असतो. वर्गात जातो आणि तिथे काही संस्कार ग्रहण करतात, त्यामध्ये हुड मुलगा असेल एखादा, तर खोड्या करतात वर्गामध्ये. मग आजकालची पद्धत आहे की मुलांना शिक्षा नाही करायची. आमच्या लहानपणी हातावर छड्या मारायचे, काही गोंधळ केला, बोलला आपसामध्ये. शिक्षक किंवा शिक्षिका शिकवत असताना मुलांनी गोंधळ करायचा नसतो, हा असा एक नीतीचा नियम आहे. आणि काही मुलं करतात गडबड, मग टीचरला आजकाल शिक्षा करता येत नाही. मग त्या मुलांना जवळ बोलवायचं का? काहीतरी केला त्यांनी मूर्खपणा, आपसात बोलले म्हणा, गोंधळ केला म्हणा, नीट लक्ष नाही म्हणा, हा शिक्षकाच्या दृष्टीने त्या 6-7 वर्षाच्या मुलांनी केलेला मूर्खपणा आहे. मग शिक्षक त्याला शिक्षा काय करतात आजकाल माहितीये का? मला कोणाकडून कळलं माहितीये का हे? माझ्या नातवाकडून कळलं हो. माझा नातू आता पहिल्या वर्गात गेलाय, पण तो साधारण सिनियर केजी ला वगैरे असतानाची गोष्ट आहे. एक दिवस घरी आला, म्हटलं का रे आज काय झालं? आबा, मला शिक्षा झाली. म्हणे. का रे, काय केलं तू? आम्ही मस्ती केली, मूर्खपणा केला.
काय केलं रे? आम्ही 2-3 मित्र, माझा मित्र एक जतीन, आम्ही खूप बोलत होतो. तिकडे शिक्षक म्हणलं असं नाही करायचं. शिक्षक शिकवत असताना बोलायचं नाही. हो, त्यांनी सांगितलं होतं. पण आम्ही बोललोच. मूर्खपणा केला. मग आम्हाला पनिश केलं. काय केलं रे पनिश? तो म्हणाला, आमच्या तोंडाला टीचरनी टेप लावली. हे नवीन शिक्षेचा प्रकार मला तेव्हा कळला. आमच्या तोंडाला टेप लावली. खबरदार मूर्ख, काढले अर्धा तास तर. मूर्ख कुठले? इडियट इंग्रजी याच्यात म्हणजे. म्हटलं का रे? दोघांना पट्टी लावली का? हो आबा म्हणे दोघांना पट्टी लावली. म्हटलं का रे तुमच्या टीचर अजून काय काय शिक्षा करतात? असा प्रकारचा मूर्खपणा केला तर? आबा आम्हाला क्लासरूमच्या बाहेर उभं करतात म्हणे. तुलाही करतात का रे? काय नाही निरागस वय आहे हो, निष्पाप. हो आम्हालाही करतात म्हणे कधी कधी. कालच केलं होतं म्हणे. म्हणलं बाहेर उभं केलं किती वेळ? 10 मिनिट्स म्हणे. बाहेर? का? आम्ही गडबड करत होतो, मस्ती केली. त्याला मूर्खपणा म्हणतात. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी कसं वागावं, त्यांना योग्य वळण लागावं, यासाठी ती शिक्षा आहे. त्या शिक्षेच्या मनामध्ये कोणताही काही दुसरा भाव नाही. पण त्याला चांगलं वळण लागावं. त्यांनी शिक्षक शिकवत असताना गडबड गोंधळ करू नये. शांतपणे लेसन ग्रहण करावा आणि पुढच्या काळात तो पुढे पुढे जाईल पुढच्या वर्गांमध्ये तेव्हा चांगल्या संस्कारांनी जावा. या हेतूनी त्याच्या तोंडाला पट्टी लावणं, त्याला वर्गाच्या बाहेर उभं करणं, त्याला उठाबशा करायला लावणं वगैरे 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 ह्या ज्या कमी अधिक प्रमाणातल्या शिक्षा आहे ना, त्या मूर्खपणाची शिक्षा असते. अजून मोठा होतो पुढे. असं लक्षात ठेवावं नेहमी, की मूर्खपणाला नेहमी शिक्षा असतेच. ते आई वडील देतील, प्रेमाने देतील. संस्कार लागावा म्हणून शिक्षक शिक्षा देतील. पुढच्या काळामध्ये जर आम्ही खूप मूर्खपणा केला म्हणजे ऐकलं नाही, काही नीतीचे नियम असतात, काही व्यवहाराचे नियम असतात, जे वेळोवेळी समाजात आपण वावरत असताना बनवले जातात सरकारद्वारा किंवा जे राज्यकर्ते आहेत त्यांच्याद्वारा बनावे जातात. जसं उदाहरणार्थ मला कार चालवायची आहे गर्दीमधून, माझं लायसन्स हवं. मी लायसन्स ठेवणार नाही, इन्शुरन्स काढणार नाही. कार पकडल्या गेली, तर उर्मटपणा करून पोलिसाची भांडाभांडी नाही करता येत. कारण एका दृष्टीने मी कार चालवत असताना माझ्याजवळ लायसन्स नाही, मी बेल्ट लावलेला नाही, माझ्याकडे इन्शुरन्स नाही, हा एक प्रकारचा अपराधच मानलाय, दोष मानलाय, त्रुटी मानली आहे, नियमाचा भंग आहे, नियम केलेले आहेत ना. आणि त्याच्या विरुद्ध आचरण, याला कितीही आपण सात्विक भाषेत बोला, पण तो मूर्खपणाच आहे. जे नियम ज्या काळात राज्यकर्त्यांनी बनवलेले असतात ना, ते प्रजेनी पाळायचे असतात. ते न पाळणं हा मूर्खपणाच होतो आणि त्याला दंड किंवा शिक्षाही असते. या 5-6, 7-8 वर्षामध्ये एक नीतीचा नियम निघाला आहे, की सिगारेट स्मोकिंग ॲट द पब्लिक प्लेसेस इज प्रोहिबिटेड असा एक नियम निघाला. धूम्रपान सामाजिक ठिकाणी लोकांना करता येत नाही. ऑफिसेसमध्ये नाही, बँक्समध्ये नाही, रेल्वे स्टेशनवर नाही, एसटी स्टँडवर नाही, असा नियम केला आहे. या उपर जर कोणी ते मूर्खपणा केलाच, तो सर्वांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून राज्यकर्त्यांनी केलेला निर्णय आहे. चांगला निर्णय आहे. निर्णय, नियम हे आपल्या हितासाठी असतात सगळ्यांच्या. पण काही माणसं तो पाळत नाही, तो मूर्खपणाच आहे. आणि त्यामुळे त्याची शिक्षा दंड असतो. त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाते. काही पैसे वसूल केल्या जातात आणि क्रमाक्रमाने मूर्खपणा जर वाढेल, इथे या समासात वर्णन येणार आहे. सप्तव्यसनी ज्याचे चित्त तो एक मूर्ख शिरा. 7 व्यसनं असतात वगैरे त्यामध्ये चोरी, चहाडी, मद्यपान वगैरे अशी जुगार अशी काही व्यसनं सांगितली आहेत. आणि त्यांची शिक्षा राज्यकर्ते ठरवतात, ती देतात, दंड होतात. वेळ प्रसंगी कैदेत पण जायला लागेल. कारण मूर्खपणा केला आहे. नीतीचे नियम त्या त्या काळातल्या केलेल्या राज्यकर्त्यांनी मोडले. ते परमेश्वराच्या दरबारात, ईश्वराच्या दरबारात इथे दंड आहे हो. ही जी ओवी आहे, पुत्र कलत्र आणि दारा इतुकियांचा मानुनी थारा विसरोनी गेला ईश्वरा तो एक मूर्ख श्रीराम. म्हणजे इतर या समाजातल्या ओव्या ज्या आहेत त्याला आपल्याला वेळ मिळाला तर आपण करू चिंतन त्याचं. पण त्या काय सर्वांना सरळ सरळ अर्थ कळणाऱ्या आहेत. पण ही अत्यंत महत्वाची ओवी या समासात येते. पुत्र कलत्र आणि दारा इतुकियांचा मानुनी थारा विसरोनी गेला ईश्वरा तो एक मूर्ख श्रीराम. पुत्र कलत्र आणि दारा म्हणजे प्रपंचाचे घटक आहेत सगळे, ज्यांचा आपला सहवास नेहमीच असतो होतो.
आणि त्यात जो गुंतून राहतो, अडकून राहतो, त्याचा पाश ज्यांना पडतो, तितुकाच मानुनी थारा. इतुक्यांचा मानुनी थारा म्हणजे आश्रय. आणि खरे हे आश्रयाचे विषय नव्हे. पुढे तो विषय येईल सविस्तरपणे. पण ठीक आहे, त्यांच्यात राहा. पण विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख शेरा. त्यांच्यामध्ये रमून निव्वळ प्रपंचातच राहून सर्वांचं नीट सगळं करून काही देव वगैरे काहीच नाही, उरलेला वेळ देवासाठी काही देणंच नाही. देव म्हणजे काही जाणीव नाही, परमार्थ म्हणजे काही जाणीव नाही, अशी पुष्कळ माणसं आपल्याला दिसतात जगामध्ये. आणि म्हणून ही ओवी लिहिल्या गेली. सर्वात महत्वाची ओवी या समासातली, पुत्र कलत्र आणि दारा तुकियांचा मानुनी थारा, विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख श्रीराम. कारण दासबोध भक्ती मार्ग सांगणारा ग्रंथ येणार आहे. ईश्वराला विसरून चालेल का? नाही चालणार. ईशावास्यम इदं सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंदिता मा हृदक कस्य सिद्धनम. ईशावास्य उपनिषदाची श्रुती आहे. सगळं जग नेहमी ईश्वराने आच्छादन केलेलं म्हणजे ईश्वराचंच आहे, त्याच्या कृपे खाली आहे. आणि तो सर्वांचा आधार जर आहे, स्वतंत्र स्वे महामनी तिष्ठती सर्वाधारम, अशी श्रुती आहे. सर्वांचा आधार परमात्मा. आणि म्हणून ईश्वराला विसरून नाही चालणार आहे. जेणे जन्मासी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, तयासी नाही ओळखिले तो पतितोची पतित श्रीराम. तो पापी, तो मूर्ख. परमात्म्याची ओळख तर खूप दूर राहिली. पण परमात्मा आहे असंही मानणारे जे नसतात त्यांना मूर्ख म्हटलंय. विसरून गेला ईश्वरात तो एक मूर्ख. आणि श्रोते हो, काही वेळाला जी अत्यंत महत्वाची गोष्ट असते ना, ती विसरून नाही चालत. काम बिघडतं, वेळ प्रसंगी मनस्ताप होतो, खर्चही होतो, खूप वाईट वाटतं, वेळ जातो, वेळेचा अपव्यय होतो. जी अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती जर लक्षात न राहिली आणि ती जर विसरल्या गेली, विसरून गेला ईश्वर याचं चिंतन करतो आपण, तो एक मूर्ख. अत्यंत महत्वाची गोष्ट विसरली की काम बिघडतं. मनुष्य जन्मात आल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट ईश्वराला आठवणं. पुष्कळ ठिकाणी ते मनोबोधात, दासबोधात ती वचनं तशी तशी येणारच आहेत, विसरून चालणार नाही. जगी थोरला देवहा चोरला असे गुरु विण तो सर्वथाई न दिसे, मनोबोधात वर्णन आहे. विसरला की दंड आहे, मग शिक्षा आहे. शिक्षा हीच की पुन्हा नरदेह मिळणार नाही, शिक्षा मिळते. आणि ही शिक्षा ठरवली कोणी? ही आर्य सनातन धर्माने ठरवली. आर्य सनातन धर्मामध्ये सर्वात उच्च, मगाशी आपण सामान्य मूर्खपणांच्या शिक्षा त्या त्या गावातले कोर्ट, पुढचं कोर्ट, सर्वात छोटी सुप्रीम कोर्ट, अशा पुढे पुढे अपील करत गेलं की एक एक कोर्ट देतं. आणि सर्वोच्च न्यायालयाने एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब केला की त्या मूर्खाला ती शिक्षा भोगावीच लागते. कारण चोरी हे मूर्खपण मानलंय, चहाडी मूर्खपण आहे. चोऱ्या, दंगे, दरोडे हे सगळं मूर्खपण मानलंय रामदास स्वामींनी या समाजात. त्याची शिक्षा झाल्यानंतर तू अपील कर, ती व्यवस्था आहे सध्या कायद्याची, करू शकतो. जिल्हा कोर्टात शिक्षा झाली, हायकोर्टात करा, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात, त्याच्या पुढे अपील नाही, मग राष्ट्रपती जवळ दयेचा अर्ज. अशा त्या पायऱ्या आहेत. पण शेवटी दंड एकदा पक्का झाला की तो भोगावा लागतो. आणि सुप्रीम कोर्टाला त्याच्या आदेशाला कोणालाही चॅलेंज नाही करता येत. सुप्रीम. आणि आपल्या आर्य सनातन धर्मामध्ये सुप्रीम कोर्ट आहे काय माहितीये का? वेद, वेद, उपनिषद, श्रुती हे सुप्रीम कोर्ट आहे सगळ्यांचं. भागवतात एका ठिकाणी श्लोक येतो, वेद प्रणीतो धर्म यद धर्मस तद विपर्यय. वेद प्रणीतो धर्म, आमचा धर्मच वेद प्रणीत आहे. वेदांना नुसता मानणारा नाही, इथे सगळ्या जितक्या आज्ञा आम्हाला येतात, दिग्दर्शन येतात, मार्गदर्शन येतं, हे सगळं वेदांमधनं येतं. वेदांमधनं उपनिषदात, उपनिषदांमधनं भगवद्गीता पुढे संतांच्या ग्रंथांमध्ये. आणि रामदास स्वामींनी ग्रंथारंभ लक्षणामध्ये नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्र सहित म्हटलंय ना. सर्वश्रेष्ठ आधार वैदिक धर्माचा वेद, वेद प्रणीतो धर्म. आणि त्या वैदिक धर्माच्या वेदांच्या ऋचांमध्ये सगळी ही वर्णनं करून ठेवलेली आहेत. तर त्यासाठी सर्वश्रेष्ठ
सर्वश्रेष्ठ आधारही आहे, शिक्षा दंड देणार आहे तोच आहे. त्यात सांगितल्याप्रमाणे आपण मुद्दा पाहत होतो की त्रुटी असली, एखादी गोष्ट जी मला करायला पाहिजे ती विसरल्या गेली की फार मोठं नुकसान होतं. एक उदाहरण सांगतो छोटंसं आपल्याला, माझ्या जीवनात घडले. विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख श्रीराम. महत्वाची गोष्ट विसरून चालत नाही असा मुद्दा आहे आपला. एकदा असा प्रसंग आला की आम्हाला US ला जायचा, म्हणजे काम पडलं म्हणल्यापेक्षा मुलगा तिकडे असल्यामुळे जावं असं ठरलं सर्वांमध्ये. आणि त्यासाठी मध्ये काही गोष्टी असतात, पासपोर्ट तयार करा, तो केला. पासपोर्ट झाल्यानंतर US कॉन्सुलेट मध्ये जायला लागतं. ते मुंबईला होतं तेव्हा, आता पुणे नागपूरला वगैरे झालं म्हणतात, पुण्याला झालं. पण तेव्हा व्हिसा ऑफिस फक्त मुंबईला होतं. आणि त्यासाठी आम्हाला दोघांना उभा येताना मुंबईला जायचं व्हिसाच्या व्हेरिफिकेशनसाठी, म्हणजे व्हिसा मिळवण्यासाठी. सगळे कागदपत्र गोळा केले, फाईल वगैरे केली आणि आम्ही पहिल्यांदा मुलांकडे पुण्याला गेलो. आणि तिथून मग मुंबई जवळ आहे म्हणून तिथून मग टॅक्सी करून वगैरे मुंबईला जायचं, असा सर्व एकंदर आम्ही योजना आखली, प्लॅन बनवला आणि इथून पुण्याला आम्ही गेलो. पुण्याला गेल्यावर मध्ये 2 दिवस नशिबाने असं आम्ही प्लॅनिंग, ईश्वराचीच तशी योजना म्हणा, आम्हाला काय मती झाली माहित नाही, आम्ही पुण्याला गेल्यावर 2 दिवसानंतर मुंबईला जाणार आहोत. आणि मग आता मुंबईला जायचा दिवस परवा आहे म्हणून एकदा पुन्हा फाईल चेक करा. दुपारच्या वेळेला फाईल काढली, पाहिलं, मुलांना जवळ बसवलं. मुला म्हणे, बाबा हे सगळं तर बरोबर आहे, तुमचा पासपोर्ट कुठे आहे? अरे अच्छा, व्हिसा मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट पासपोर्ट, तो विसरून नाही चालणार. आणि तो नेमका घरी विसरला गेला अमरावतीच्या, म्हणजे जिथे आम्ही राहतो नेहमी तिथे. आम्ही पुण्याला आणि पासपोर्ट घरी कपाटात. आली की नाही पंचायत. ज्या कार्याच्या सिद्धीसाठी जी गोष्ट अत्यंत आवश्यक आहे ती विसरली तर अनर्थ होतो, घोटाळा होतो, वेळ जातो. पुढे पुष्कळ खटपटी करून आम्ही अमरावतीला एका आमच्या मित्राला फोन केला, त्यांनी घर उघडलं, आम्हाला पासपोर्ट कुरिअरनी पाठवला. भगवंतांच्या कृपेने आम्हाला बरोबर मुंबईला निघायच्या आधी 2 तास मिळाला. हे पुढचा भाग. पण व्हिसाच्या ऑफिसमध्ये, कॉन्सुलेटमध्ये मुलाखतीसाठी म्हणजे इंटरव्ह्यू साठी जाण्यासाठी सर्वात आवश्यक पासपोर्टच तो विसरला गेला. मनुष्य जीवनात आल्यानंतर सर्वात महत्वाची आठवण, सर्वात महत्वाची गोष्ट जिला विसरून चालतच नाही, या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पद, अहंता सांडुनी सानंदे सुखी झाले श्रीराम. सर्वात महत्वाची आणि प्राथमिक गोष्ट की 24 तास ही आठवणीच पाहिजे की ह्या सगळ्या सृष्टीचा एक आधार आहे, एक निर्माता आहे, म्हणजे माझाही निर्माता आहे, माझं ते मूळ आहे आणि तो परमात्मा आहे. त्याला राम म्हणा, कृष्ण म्हणा, जगदंबा म्हणा, आपली कुलदेवता म्हणा, उपास्य म्हणा, आपण नाव काही द्या, पण तो देव जगी थोरला देव तो चोरला असे. देवाची आठवण विसरायला कधीही चालत नाही. मनुष्य जन्मात आल्यानंतर बोलतोय आपण मनुष्य देहाचाच विचार करतोय, कारण या सगळ्या समासाचा सूर नरतनुधारी, या आधीचा जो समास आहे नरदेह स्तवन झाला की नाही पहिल्या दशकातला 10वा, म्हणून या समासातल्या जितक्या ओव्या आहेत या सगळ्या मनुष्य योनी धारण करणाऱ्या जीवासाठी आहे. ते प्राण्यांचा विचार नाहीये. आणि प्राण्यांच्या जीवनात काय विसरणं आठवणं हा प्रकार मी काल पाहिला, पण भूत भविष्य चिंतनच नाही. त्यांना फक्त आजचा दिवस आहार निद्रा भयमैथून इतकं भोगणं, प्राण्यांचा इथे विचार नाहीये. माझ्यासाठी आहे की कुत्रा आहे आणि देवाला विसरून गेला, तो त्याला आठवणारच नाही, त्याचं ध्येयही नाहीये, त्याला आठवही नाहीये. म्हणून जो विचार चालला विसरून गेला ईश्वरा, हा मनुष्य तनुधारी नरतनुधारी नरदेह ज्याला आहे त्याच्याविषयी आता सगळा विचार, जो परमार्थाचा विचार आहे. आणि मुळातच परमार्थाचा सगळा विचार ज्या समासापासून आपण सुरू केलं, परमार्थ स्तवनापासून नरदेह स्तवन, आता इथून सगळा उर्वरित प्रकाश, सगळा बोध, सगळा उपदेश हा नरतनुधारी जीवाला आहे. आणि नाहीतरी उपदेश नरतनुधारी जीवालाच असतो, कारण त्याच्या अंतःकरणाला बोध होण्याची क्षमता आहे. काही ऐकलं की विचार करून
विवेकयुक्त अंतःकरण करून त्याचा बोध चित्तावर ठसा करून देण्याचा किमया फक्त नरतनूत आहे, ती अन्य देहात नाही. म्हणून उपदेश नरतनुधारी जीवांना हा मूर्ख लक्षणांचाही त्यानाच आहे. म्हणून इथे मनुष्य तर प्राण्यांचा विचार या समासात आता नाहीच आहे. इथून पुढे सगळा उपदेश आपल्याला आहे, मनुष्याला आहे. सगळी मूर्ख लक्षणं रामदास स्वामींनी मनुष्यांमध्ये पाहिलेली. कुत्रा, मांजर, वाघ, इतर योनीतली हे सगळे प्राणी मूर्खपणा करीतच नाही. कधी असं आपण म्हणतो का की मांजर किती मूर्ख आहे? त्यात मूर्खपणाही नाही, शहाणपणाही नाही, काहीच नसतोयच तिथे. शहाणपण त्यांचं बुद्धी एवढीच असते की झाडावर फळ आहे तर माकडं येणार आणि फळं घेऊन जाणार, इतकं शहाणपण तिथे असतं. आपण त्याला म्हणू हवं तर की येतात, काही गोंधळ करतात, अंगणात कचरा पडतो, फळं पाडून टाकतात, आमच्या इकडच्या विदर्भातल्या भाषेत म्हणे धिंगाणा करतात. आपण याला मूर्खपणा म्हणू, पण त्याला शास्त्र किंवा संत मूर्खपणा म्हणत नाही. त्यांचा सहज स्वभाव आहे, धर्म आहे, त्यांचा तो नासाडीचा स्वभाव आहे. तो मूर्खपणा नाहीच. तो मूर्खपणा, शहाणपणा, हुशार, शिकलेला, विद्वान, ही सगळी जी विशेषण बुद्धिचारांनी आहेत ना, ही मनुष्य देहासाठी वापरण्यासाठी असतात. म्हणून रामदास स्वामींनी खूप निरीक्षण करून जे आता या उर्वरित समासामध्ये काही चिंतन मांडलं आहे, तर ते काही याचा विचार आपण थोडासा करणार आहोत. काही ओव्यांचा आपल्याला पुष्कळांचा त्यापैकी वाचून सहज अर्थ कळेल अशा आहेत. आणि कशासाठी ती सांगितली रामदास स्वामींनी? त्यागार्थ मूर्ख लक्षणे बोली जेल श्रीराम. सर्वांनी त्याचा त्याग करायचा प्रयत्न करावा. बघा, एखादी ओवी, एक दोन ओव्यांचा बघू आपण, पण सहज अर्थ कळण्यासारखे आहे. बहुत जागते जन, एक ओवी आहे समासामध्ये. बहुत जागते जन तयामध्ये करी शयन. पुष्कळ लोक जागतात आहे आणि त्यामध्ये एखादा माणूस झोपून जातो, तिथेच आडवा होऊन जातो. 30-40 जण बसले, काही सुरू आहे, कौटुंबिक कार्यक्रम म्हणा काही आहे, आणि तो मागच्या तिथे बसलेला पेंगून पिऊन झोपून जातो. बहुत जागते जन तयामध्ये करी शयन परस्थळी बहुभोजन करी तो एक मूर्ख शिरा. परस्थळी म्हणजे घरी पोटभर जेवावं, मागून घ्यावं की शिरा छान झालाय, पोळी छान केलीत बरं, आज जरा वाढते का, भाजी तर फारच सुंदर झाली, वा मला अशीच चव आवडते, थोडी वाढणार का अजून, घ्यायची मागून, खायचं, पोटभर जेवायचं. पण समर्थांनी कोणाला मूर्ख म्हटलंय? घरी आपल्या धर्मपत्नीनी, बहिणीनी, आईनी, कोणीनी केलेला स्वयंपाक चवीनी खाऊन त्यांना खूप छान झाला म्हणणं आपलं कर्तव्यच आहे. भरपूर पोटभर जेवावंच, बहु जेवावं. पण समर्थांनी कशाला मूर्ख म्हटलंय? परस्थळी बहुभोजन करीतो एक मूर्खशी. असतात समाजात काही अशी माणसं, कोणाकडे बघून मी बोलत नाही, कोणाला समोर आणूनही बोलत नाही, पण असतात की नाही बघा. सध्या समाजाची एक नवीन रीत आहे, काही लग्न समारंभ, काही वास्तू इत्यादी झाली की बफे असते. पण काही माणसांना सवय असते, हो, घरी जेवढं जेवत नाहीत ना तिथे बफेत जेवतात, सगळं खायचं. असं कुठे कंपल्सरी आहे का की बफेमध्ये? जेव्हा बफे हा प्रकार निघाला ना काही दिवसापूर्वी, हा आपला नाही आहे खरं, आला आता भारतामध्ये तो, तेव्हा त्यामध्ये ठराविक काही पदार्थ असायचे. आता बफे म्हटलं की किती पदार्थ करून किती नाही. तो केटररच करतो, यजमान त्याला फक्त ऑर्डर देतात, द्रव्य देतात आणि तो आणतो करून. तर तुम्ही 2 पदार्थ जास्त सांगितले की डिशचं रेट वाढतो. आणि इतके प्रकार खावतही नाही. पण काही माणसांना सवय असते की कुठे बफेमध्ये गेले की सगळं खायचं. आमचा नियम आहे म्हणतात, आम्ही ठरवून ठेवलंय जितके पदार्थ आहेत थोडे थोडे खाऊन पाहिजे. असं काय कंपल्सरी आहे का? लग्नाची पत्रिका आलेली आहे आपल्याला, तिथे बफे आहे तर मी सगळं खाल्लं पाहिजे, सर्व चाखून पाहिलं पाहिजे, असं काही बंधन कंपल्शन थोडीच आहे. 1-2 पदार्थ खावे, छान झाला म्हणावं, हे तर बफेचं बोलतोय. कुणाकडे भोजनाला गेल्यानंतर इथे सूचना आपल्याला, विशेषतः पुढे ही सगळ्या सूचना दासबोध साधकांचा ग्रंथ आहे श्रोते. 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. अंतिम समासातली ओवी आहे. ग्रंथ संपतो तेव्हा रामदास स्वामी हा ग्रंथ साधकांचा आहे सांगतात. 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश. आणि म्हणून सगळं मार्गदर्शन साधक जीवनासाठी आहे. परस्थळी बहुभोजन करीतो एक मूर्ख श्रीराम. आपल्याकडे लागेल तर कमी जेवायचं,
दुसरीकडे गेलं की बहिणी भाजी खूपच छान दिली, वाढा अजून. पुरण तर काही विचारू नका, अजून 2 वाढा पोळ्या, 3 वाढा. इतकं खायचं की जसं काही महिन्याभराचा उपाशी आलेला आहे. रामदास स्वामींनी याचा मूर्खपणा म्हटलाय. परस्थळी बहुभोजन करीतो एक मूर्ख शिरा. जेवायला गेलं पाहिजे, कोणी बोलावलाय मित्रांनी म्हणा, नातलगांनी जायला पाहिजे. आनंदाने आवडीने जेवावं, त्यांची स्तुती करावी छान झालं म्हणून. पण बहुभोजन करू नये. पुढे एका ओवीत रामदास स्वामी एक एक चरण घेऊन सांगतो, शस्त्रग्रही वास करीतो एक मूर्ख शिरा. किती असं हसू येतं अशा गोष्टी आहेत. फार काळपर्यंत शस्त्रगृही राहू नये, जायला पाहिजे. तर आपल्या पत्नीचं माहेर आहे, तिची ओढ असणारच आहे. तिने जायचंय, आपण जायचंय, तिला तिथे ठेवून आपण घरी येऊन जायचंय. शस्त्रगृही वास करी तो एक मूर्ख श्रीराम. मान अथवा अपमान स्वय करी परिच्छिन्न. सप्तव्यसनी जयाचे मन तो एक मूर्ख श्रीराम. पुष्कळ लोकांना आपला मान अपमान झालेला तीन तीनदा आठवत राहायची सवय असते. मान अथवा अपमान स्वये करी परिच्छिन्न. सप्त व्यसनी जयाचे मन तो एक मूर्ख श्रीराम. मान अपमान कुठेतरी होतो, चुकून कोणी करीत नाही हो, पण तो अपमान वाटतो एखाद्या माणसाला. माझ्या एका मित्राचं उदाहरण सांगतो, नाव नाही बोलत, बोलू नये, पण पाहिलेलं सांगतोय, दुसरं काय. आम्ही एका ठिकाणी दोघे जण गेलो, लग्न समारंभ रिसेप्शन होतं आणि छान मोठ्या माणसाकडचं होतं. दारावरती सर्वांना अंगावरती अत्तर शिंपडत होते. फवारेच लावतात आजकाल. जुना काळ, आता ते फवारे वगैरे लावतात. दारावर पंखे असतात, त्यातून ते अत्तर आपोआप उडतं, म्हणजे तुम्हाला तेवढाही त्रास नाही लावायचा. पण एक 10-15 वर्षापूर्वी असं हाताला अत्तर लावायचे दारावर. पुष्कळ रांग होती, बरेच आमंत्रित होते, मोठं लग्न होतं, मोठ्यांच्या घरचं होतं आणि मी पहिल्यांदा आत गेलो, माझ्या मागे तो मित्र येणार, इतक्यात जो अत्तर आमच्या अंगावर उडवीत होता, स्प्रेच होता, ते संपलं. याच्या अंगावर काही टाकल्या नाही गेलं, माझ्या मित्राच्या अंगावर. त्याला इतकं काही संताप आणि राग आला, तो आत गेला, कसाबाद जेवलाही नाही. आम्ही घरी गेलो. त्या गोष्टीला 5-6 वर्ष झाले. ज्यांच्या घरचा तो विवाह सोहळा होता, त्यांच्याकडे अजून एक लग्न ठरलं. पहिले मुलाचं असेल, मग मुलीचं काय असं आठवत नाही मला आता. पण पुन्हा पत्रिका दोघा मित्रांना, आमच्या दोघांचा कॉमन फ्रेंड होता. म्हटलं चलताना आज? मी नाही येणार म्हणे. म्हणलं का ब? 8 वर्षापूर्वी आपण दोघे गेलो, तर तुम्हाला आठवतं का शामराव म्हणे, तुमच्या अंगावर अत्तर टाकलं, सगळ्यांच्या टाकलं आणि मी तिथे आलो, माझ्या अंगावर अत्तरच टाकलं आणि तेव्हाच नेमकं संपलं. दुसरी बाटली आणता येत नव्हती का? मी नाही अपमान सहन करून घेणार. 8 वर्षापूर्वी अत्तराचा थेंब अंगावर न पडल्याचा अपमान, मान अथवा अपमान स्वये करी परिच्छिन्न. सप्तव्यसनी जयाचे मन तो एक मूर्ख शिरा. हसू येतं आपल्याला, पण अशी माणसं असतात. माणसं असू दे, पण हा गुण, हा दुर्गुण, हा मूर्खपणा मला लागणार नाही याची काळजी. आणि विवेक जर बाळगला ना, तसा मूर्खपणा आपण टाळू शकतो. मी विचार करायचा की अरे त्याच्या जवळचा अत्तर संपला असेल, रात्रीची वेळ 9 वाजले, आता दुकानं बंद झाली असतील, संपलं म्हणून काय झालं, सर्वांच्या अंगावर टाकलं ना, माझा तिथे नंबर आला आणि संपलं, असा विवेक करावा. आणि इतकी जर हौस अत्तराची आहे, अत्तराशिवाय राहवतच नसेल, तर आपल्या खिशात अत्तराची बाटली ठेवावी आणि बाजूला कोपऱ्यात जाऊन आपल्या अंगावर मारून घ्या. मान अथवा अपमान, कितीतरी प्रसंग आपल्याला येतात जीवनामध्ये, की ज्या ठिकाणी आपल्याला नीट सन्मान मिळत नाही. आपल्या मनात काय असतं की आपल्याला इतका नाही मिळत. स्वयंकरी परिच्छिन्न, त्याचं वाईट वाटून घेऊ नये, खेद करू नये. तो परिच्छिन्न असा वेगळा पृथक करून 8 वर्षापूर्वी केलेला अपमान आत्ता आठवून पुन्हा तो अपमान पुन्हा आपणच आपला भोगू नये. स्वयंकरी परिच्छिन्न, मानाबद्दल तेच, अपमानाबद्दल तेच. मानही आठवतो, अपमानही आठवतो. आणि सप्तव्यसनी जयाचे मन, त्याचं स्पष्टीकरण दासबोधाच्या सार्थ टीपेमध्ये दिलंय. 7 व्यसन, सप्तव्यसनी जयाचे मन, चोरी, चहाडी, चुगली, परदारागमन, मद्य, द्यूत, अशी नाव आहेत तिथे 7. ही ज्याच्याजवळ असतात ते सप्तव्यसन तो एक मूर्ख शिराम. या सगळ्यांचं स्पष्टीकरण आपण नाही पाहू, दासबोधात ते केलेलं आहे. एखादं उदाहरण पाहू, कारण ही मोठी यादी आहे. खूप वर्णन रामदास स्वामींनी त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण दृष्टीने केलेलं आहे. त्यांच्या काळातलं आहे, आता काही बदल झाले असतील, होतातही.
पहा, आपण वाचिना कधी पुस्तकाबद्दल बोलतात आहे रामदास स्वामी. खूप ग्रंथ असायचे पूर्वी लोकांकडे, त्यांनी पाहिले असतील सगळीकडे फिरताना. कारण चाफळच्या खोऱ्यामध्ये सगळीकडे फिरताना रामदास स्वामींनी अनेक घरातही गेलेले आहेत. आपण वाचिना कधी, घरी ग्रंथ खूप आहेत लावून ठेवले कपाटात. आपण वाचिना कधी, कोणास वाचावया नेदी, बांधून ठेवी बंदी, तो एक मूर्ख श्रीराम. घरातच ठेवायचे आणि द्यायचं नाही कोणाला. कोणी म्हटलं आम्हाला ते पुस्तक द्या, नाही आम्ही वाचतोय सध्या, द्यायचं नाही. तो एक मूर्ख. ही सद्विद्या आहे, सद्ग्रंथ आहे. कोणी जर म्हटलं की तुमचा दासबोध 7 दिवस देता का, मला पारायण करायचंय, आनंदाने द्यावा. हा, एक गोष्ट आहे त्यात की आपण जे देतो ना इतरांना, ते एखाद्या वेळेला विसरून जातो की आपण याला पुस्तक दिलंय. आणि एखाद्या वेळा असंही होतं की तोही विसरून जातो आणि त्याच्या घरी आहे पण ते आपल्याकडे परत येत नाही. हा, त्या धोका आहे, नाही असं नाही. पण रामदास स्वामी त्या अंगाने ते म्हटलेलं नाही. ते धर्मग्रंथ आहेत, दासबोध, ज्ञानेश्वरी इत्यादी हे, किंवा इतर काय सामाजिक असतील ते, त्यातून ज्ञानप्राप्ती आहे, मला मिळत आहे, मी वाचलेले आहेत. पण त्यांनी ओवीत वापरलंय, आपण वाची ना कधी, दुसऱ्यास वाचावयास न दे नेदी, बांधून ठेवी बंदी, तो एक मूर्ख श्रीराम. त्याच्यानंतरची ओवी आहे, सद्ग्रंथ कसे वाचावे याचा आपल्याला उपदेश आहे प्रत्येक ओवीतून. अक्षरे गाळून वाची. ग्रंथ असतात दासबोध 7751 ओव्या, त्या रामदास स्वामींनी रामांच्या आज्ञेने आणि इच्छेने आणि कृपेने लिहिलेले आहे. त्यातल्या अक्षराला धक्का लावू द्यायचा नाहीये, ते जसं आहे तसं वाचावं. हा, अक्षरे गाळून वाची. एखादी ओवी आहे, एखादी ओवी समजा, कुग्रामे अथवा नगरे हीच पाहावी घरांची घरे, त्यातलं एकही अक्षर गाळायचं नाहीये. कारण प्रत्येक अक्षर रामराय आहेत, रामदास स्वामी आहेत. अक्षरे गाळून वाची, घाईमध्ये म्हणा, अनावधानाने म्हणा, खूप भरभर वाचायचं म्हणून म्हणा, एखादं अक्षर सुटतं आपलं, सुटतं, सुटू नये ही सूचना आहे इथे. अक्षरे गाळून वाची. आणि काही वेळांना असंही होतं, एखाद्या उत्साहामध्ये खूप आवडते ते ओवी, काते घाली पदरीची, आपल्या आवडीचं एखादं त्यात घालून द्यायचं. समर्थांनी याला मूर्खपणा म्हटलाय. अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, निगा न करी पुस्तकाची, तो एक मूर्ख श्रीराम. निगा न करी म्हणजे ग्रंथपूर्वी असायचे, आता हा दृष्टांत हळूहळू जुना होत चालला. कारण पुस्तक घ्यायचं नाही असं चाललंय, इंटरनेटवर सगळं मिळतं, युट्यूबवर मिळतं. पण तरी जे आपण श्रोते आहात, आपल्या सगळ्यांकडे खूप पुस्तकं आहेत, धर्मग्रंथ आहेत, आवडीची पुस्तकं आहेत, ज्याला जी आवडतात ती ठेवलेली आहेत. आपण ती ठेवावी. पण नुसती पुस्तकं ठेवून ती मधून मधून बाहेर काढून, या ओवीत त्याचं वर्णन आहे. अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, निगा न करी पुस्तकाची, तो एक मूर्ख श्रीराम. निगा न करी, निगा म्हणजे त्याचं नीट पाहणी करणं, त्याला काही जाळं लागलाय का, उधळी लागली आहे का, एखादं पान फाटलं आहे का, कव्हर निघाला आहे का. आणि मधून मधून घरातले सगळे ग्रंथ बाहेर काढून त्याची डागडुजी करावी. त्याला गोंदानी वगैरे थोडस कुठे पान उसवलं असेल, वाचनामध्ये ते होतं की ग्रंथ थोडा लूज होतो, पुस्तक लूज होतं, पानं थोडी 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 मोकळी व्हायला लागतात. ते गोंद लावावं, त्याला दुसरं कव्हर लावावं, त्याच्यावर छानपणे ठळकपणे त्या ग्रंथाचं पुस्तकाचं नाव लिहावं. हे करावं, याला निगा राखणे असं म्हणतात. आपल्या शरीराची राखतो का नाही आपण, शरीराकडे किती लक्ष देतो आपण, किती निगा राखतो की माझं हे शरीर इतरांना सुंदरच दिसावं, चांगलं दिसावं. आणि सगळं करतो की नाही निगा, आपण शरीराची निगा करणं आपल्याला शब्द माहिती. याप्रमाणे निगा पुस्तकांची करावी. आणि असं जे करीत नाही त्यांचं वर्णन रामदास स्वामी करतात. अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, निगा न करी पुस्तकाची, तो एक मूर्ख श्रीराम. पुष्कळ मूर्ख लक्षणात घाल. कारण ग्रंथांची जर निगा राखल्या गेली तर त्यांचं आयुष्य वाढतं, लाईफ पुष्कळ काळपर्यंत आपल्याला, आपल्या पुढच्या पिढीला त्यांना वाचायला मिळेल. कारण अनेक ग्रंथ दुर्मिळ होत जातात, त्यामुळे निगा राखणं क्रमप्राप्त आहेत. माझ्या स्वतःच्या संग्रही माझ्या आई वडिलांपासून काही पुस्तकं आहेत ना श्रोते हो, ती सगळी आता दुर्मिळ म्हणजे आउट ऑफ प्रिंट झाली. पण आमच्या भाग्याने आमच्याकडे ती आहेत, नावं सांगत नाही आता, असं प्रत्येकाकडे असेल आपल्या. त्या सर्व पुस्तकांना मधून मधून कपाटाबाहेर काढावं. वाचन जरी नाही झालं तर निगा पाहून घ्यावी की पानं फाटली आहेत का, चिटकवायची गरज आहे का, कव्हरची गरज आहे का, हे मधून मधून बघावं. असं जे करीत नाहीत
हे निरीक्षण आहे रामदास स्वामींचं. आणि आपल्याला तो उपदेशही आहे. ते निरीक्षण त्यांनी मूर्ख लक्षणांमध्ये गोवलं आणि आपल्याला उपदेश आहे की पुस्तकांची निगा राखावी, असा उपदेश आहे. आणि निगा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख असा त्या ठिकाणी श्रोते हो. अशा व्यावहारिक क्षेत्र अनेक ठिकाण ओळखून रामदास स्वामींच्या अधिकारवाणीनी आपल्याला खूप उपदेश केलाय. सगळ्या ओव्या समजायला फार सोप्या आहेत. त्या सगळ्या आपण वाचाव्या. हसू येतं बरोबर आहे ते वाचताना, पण त्या विवेकाने अंतःकरणात साठवून असं जर वागण्याचा प्रसंग माझ्या जीवनात आला येतोच, तर मी हा मूर्खपणा टाळण्याचा प्रयत्न करीन, विवेक वापरीन, विचार करीन आणि असं वागणं माझ्या हातून होणार नाही याची काळजी घेईन. म्हणजे मूर्ख लक्षणांच्या समासाचा अभ्यास केल्याचं सार्थक आहे. ही सगळी मूर्ख लक्षणं जिथे रामदास स्वामींनी समारोप केला त्या ओवीला पुन्हा न्याय देऊ थोडासा आणि मग थांबू. लक्षणे अपार असती परी काही एक यथामती त्यागार्थ बोलले श्रोती क्षमा केले पाहिजे. लक्षणे अपार असती. रामदास स्वामींनी असा दावा केलेला नाही की मी जितकी लक्षणं लिहिली इतकीच मूर्ख लक्षणे, असं नव्हे. समाज निरीक्षण करून त्यांच्या जेवढी ध्यानात आली तत्कालीन एकंदर समाज परिस्थितीप्रमाणे त्यांनी ती निरीक्षणपूर्वक लिहिली आणि म्हणून समारोप करताना ओवी लिहिली, लक्षणे अपार असती. मूर्खपणाची लक्षणं खूप आहेत, खूप आहे. आपल्याला किती चिकटली आहेत हा वैयक्तिक चिंतनाचा भाग आहे. आणि दासबोध हा समर्थांनी दासांना केलेला बोध असल्यामुळे त्याचं नाव दासबोध आहे ना. म्हणून प्रत्येक निरूपण, प्रत्येक ओवी मूर्ख लक्षणांची असली तरी मला वैयक्तिक साधक म्हणून, वैयक्तिक भक्त म्हणून मला ती आचरणासाठी एक मार्गदर्शन असं आपण समजायचं. आणि म्हणून मूर्ख लक्षणांचाही अभ्यास करायचा आहे. नरकांचाही अभ्यास आपल्याला करावेला आहे ना. भागवतात 24 गुरूंमध्ये ज्याच्याकडे दोष आहे त्यालाही गुरु केलेला आहे ना. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी आपल्याला आसुरी संपत्ती सांगितलेली आहे ना. हे सगळे आसुरी संपत्ती दोषयुक्त जो मनुष्य आहे त्याचं गुरु पण दासबोधातला मूर्ख लक्षणांचा समास, या सर्वातून हे दोष जर माझ्यात असतील, हे मूर्खपण जर माझ्या अंगी असेल, असतंच ते बऱ्याच प्रमाणात, ते हळूहळू क्रमाक्रमाने काढून टाकावं. आणि त्यासाठी सद्गुरूंना रामदास स्वामींना नेहमी प्रार्थना कराय की महाराज मूर्ख लक्षणाचा समाज पाहताना वाचताना आम्हाला आधी हसू आलं, पण आपण का सांगितल्याचं मर्म आम्हाला कळलं. ते मर्म समजावून घ्यावं आणि परमार्थाची वाटचाल करताना असा मूर्खपणा आमच्या हातून होणार नाही याची काळजी घेत जावी. आणि त्यासाठी सुयोग्य बुद्धी सद्गुरूंनी रामदास स्वामींनी आम्हाला द्यावी आणि आमच्या हातून मूर्खपणा जो घडतो आहे तो हळूहळू कमी व्हावा, एवढं एक मागणं त्या मूर्ख लक्षणांच्या चिंतनांच्या निमित्ताने रामदास स्वामींच्या चरणी, श्री सद्गुरूंच्या चरणी आपण सगळे मिळून करूया आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देऊया. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.